भाग 1 मधील चौथा पाठ अर्थात संतकाव्य आहे उत्तम लक्षण. पृष्ठ क्रमांक 9. संत रामदास यांची ही रचना 1608 ते 1682. संत कवी. संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचं प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरण, आख्यान काव्य, करुणाष्टक, उपदेशपर रचना, अभंग, पद, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्र असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केलं. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचं आणि जनरीतीचं त्यांनी केलेलं सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येतं. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारं काव्य आहे. संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितली आहेत. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारा, विवेकाने वागावं, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात. उत्तम लक्षण. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. पहिलं कडवं संपलंय. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये, एकाएकी. दुसरं कडवं समाप्त. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदा काळी. तिसरं कडवं. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. चौथं कडवं समाप्त. आळसे सुख मानू नये, चाहाडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये, कार्य काही. पाचवं कडवं समाप्त. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये, काही केल्या. हे होतं 6वं कडवं. 7वं कडवं. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात. 8व्या कडव्यात ते म्हणतात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. 9वं कडवं. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. हे होतं 9वं कडवं. आणि 10व्या आणि शेवटच्या कडव्यात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. श्री दासबोध, दशक द्वितीय, समास दुसरा, उत्तम लक्षण.